हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे द्वारकेमधला दुसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. आज सकाळी आता काकडा चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते. चला. आता काकडा झालेला आहे आणि आता मी पितोय चहा आणि यानंतर नाश्ता करू. नाश्त्याला आहे पुरी भाजी. नाश्ता झाला की जाऊ दर्शनासाठी. तर बघत राहा माझा व्लॉग आणि फर्स्ट व्लॉग मी अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा. काकडा झालेला आहे आणि त्यानंतर आता आम्ही पितोय चहा. तर गाईज इथे नाश्ता चालू आहे बघा. पुरी भाजी आहे बघा. नाही पुरी भाजी, पुरी पण रेडी आहे. मी चाललोय सगळे दर्शनासाठी आणि ते बस येणार आहे आणि आज आयोचं आउटफिट बघा. बाप वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचा घ्या. मग तर इथे बस आलेली आहे बघा. इथे सगळे लोक चाललेत बसायला. अजून एक बस येणार आहे त्यामुळे आम्ही थांबणार आहोत लास्ट. गाईज नाश्ता आमच्या बसमध्ये घेतलेला आहे आणि या नाश्त्यामध्ये आमची भाजी आहे. भारी वाटते. तर जिल्हा बघा आणि नाश्ता आम्ही नंतर करणार आहोत. सेल्फी चालू आहे बघा. तिथे सेल्फी आता नुसतं यांचा फोटो चालू आहे बघा. ह्याचा फोटो काढ, त्याचा फोटो काढ. चला. तर गाईज ही आहे वैष्णवी ताई. तिने कच्चे आंबे आणलेले आहेत इथे द्वारकेला आणि ते आज आम्हाला दुपारी बनवून देणार आहे. आता मी बसमध्ये बसतो. पायांची चपला काढा ना, पाया पडा तर काहीच आता आम्ही चालू दर्शनासाठी पण आम्हाला माहिती नाही कुठला मंदिर आहे. सूर्यनारायण भगवान की जय, तुकाराम महाराज की जय, वाले रुक्मणी माता की जय. जो लोग जहाँ बैठे हैं दर्शन करके नंतर इथे बसून घ्या. इकडे तिकडे जायच्या नाही. सगळे सोबत जाणार आणि सोबत येणार. आता ते मराठीची वाट लावणार. मेन मंदिर गांव वरती द्वारिका. मंदिर के पीछे गोमती नदी, समुद्र का पानी 6 घंटा रोज आता है, 6 घंटा पानी चला जाता है. कृष्ण जी मथुरा के अंदर जरासंध के साथ 17 दफा युद्ध करके रण छोड़ के भगवान आए. गुजरात के लोग कृष्ण को रण छोड़ दास कहने लगे. द्वारका नगरी में कृष्ण ने सोने की द्वारका बसाई. चारों ओर सोना सोना दिखाई देने लगा. दरवाजे मिल नहीं रहे थे. द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ कहते कहते इस शहर का नाम द्वारिका पड़ा. 100 साल कृष्ण ने द्वारका में राज किया. कृष्ण को मालूम था के अंदर सोने की द्वारका रहेगी नहीं. सोल्टी सोमनाथ के पास भालका तीर्थ, पीपल के पेड़ के नीचे कृष्ण के पैर में एक जरा नाम का शिकारी ने बाण मारा. भगवान के पैर में डूब गई. उसके बाद की निर्माण किया हुआ द्वारिका कृष्ण का बेटा प्रद्युमन, प्रद्युमन का बेटा अनिरुद्ध, अनिरुद्ध का बेटा वज्रनाभम ने एक रात में कृष्ण का मेन टेम्पल बनाया.
150 फुट ऊंचा शिखरबंद मंदिर, 40 मीटर की ध्वजा चढ़ती है 6 दफा, रोज द्वारकाधीश को झंडा चेंज होता है। जो स्थान का नाम गोमती द्वारका। सर्वप्रथम नागेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन। भारत के अंदर शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंग, 8वां नंबर का स्थान नागेश्वर महादेव। ओरिजिनल नागेश्वर आपके महाराष्ट्र में है, जिसका नाम है होंडा नागनाथ। अभी आप नागेश्वर मंदिर जाओगे, माता पार्वती ने, शिव जी ने नाग नागिन के रूप में अवतार लिया, दारुक नाम का राक्षस का वध किया, नागेश्वर कहा गया। टी सीरीज कंपनी के मालिक गुलशन कुमार 5 करोड़ रुपया डाल के नागेश्वर मंदिर नया। हरे कृष्णा हरे काना हरे कृष्णा हरे काना तुला जोग काय येईना तुला जोग काय येईना आता आम्ही आलोय नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरला आणि बसवाल्याने आम्हाला टाईम दिलेला आहे, त्या टायमिंगमध्ये आम्हाला रिटर्न यायचं आहे, त्यामुळे जातो, दर्शन घेतो आणि येतो. बघा अजून येतात. आता आता बघा दिसलं नाही व्हिडिओ करताना, आता सरळ आहे. इथे काय आहे? अरे याला कुठेतरी बघलेलं वाटते. तू इथंच असतेस काय? छोटा एकरा तर गाईज इथे मोबाईल अलाउड आहे, तर बघूया व्हिडिओ काढून देतात की नाही. मोबाईल अलाउड आहे असं सांगितलं आम्हाला गाईडने. बघूया. एक फिरायला आले सगळे फिलिंग कशी. अभिषेक चालू आहे. क्या बात है. गोपी तालाब को नमस्कार करने का और वापस आने का. आने के बाद पूरी सब्जी का प्रोग्राम है झकास. आराम से पेट पूजा करून घ्या आणि भेट द्वारका जाणार. कोई को चाय पानी पीने की आदत है तो गोपी तालाब पे चांगला चाय मिलेगा. कोई को पीना है तो पी लेना. आधा घंटा गाड़ी गोपी तालाब पे रुकेगा,
उसके बाद भेट द्वारका चलेंगे। समय क्यों बता रहा हूँ कि आपको भेट द्वारका 11 बजे के पहले मेरे को दर्शन करवाना है, क्योंकि आपको भीड़ ना मिले। बोल गोपाल कृष्ण भगवान की। लास्ट सीट वाले गोपी तालाब देख के आ जाना, गोपियों को ढूंढने मत चले जाना। गाईज आता आम्ही आलोय गोपी तलावला. इथे आता आलोय गोपी तलावला. अजून दुकानं लावतायत बघा. सकाळ सकाळी आलोय. वाव, पॉपकॉर्नचा वास मला आला तिकडून आला. सोबत पॉपकॉर्न एक एक जाईल तोंडात आल्यावर. गोपीनाथ मंदिर तर हा आहे गोपी तलाव. रस्ता एकदम पायऱ्या वेरे. तर गाईज इथे राम नावाचा दगड आहे. यांची आई नुसती गाणी बोलतच असते. बघूया आपण इथे येतो. दगड पाण्यात चढणारा पत्थर. चलो हटो. गाईज आहे तो दगड पाण्यात सरंगलेला आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिर, गोलक धाम. गणपती बाप्पा, हनुमानजी, श्री लड्डू गोपाल कृष्ण चूड़ा. फोटो खींचना मना है. आठवणींसाठी. आपण काय पुन्हा पुन्हा येणार नाही ते. कसं देवांकडे मोबाईल नाही. आम्ही घेतलेत पॉपकॉर्न, कारण की आम्हाला मगाशी जाता जाता खूप असा वास येत होता पॉपकॉर्नचा 1 नंबर. त्यामुळे पॉपकॉर्न घेतलेत मावशीने, म्हणजे आम्हाला. चला पप्पा तिकडे आमचं बोलवत आहेत आम्हाला. मेन मूर्ति में समा गई. भेट द्वारका कृष्ण का घर आणि गोमती द्वारका कृष्ण का ऑफिस. भेट द्वारका के अंदर आप लोग दर्शन करने जाएंगे. पहले द्वारकाधीश का दर्शन करना आणि 5 किलोमीटर आगे हनुमान जी का मंदिर है, सुप्रसिद्ध. बाप और बेटे का मंदिर. ओल्ड वर्ल्ड में कोई जगह नहीं है, केवल भेट द्वारका के अंदर जंगल में है हनुमान जी का मंदिर. तो आप लोग भेट द्वारका मेन मंदिर का दर्शन करेंगे, हनुमान जी का दर्शन करेंगे और वापस आएंगे. भेट द्वारका से नंतर रुक्मिणी माताचे मंदिर. महाराष्ट्र की मूली रुक्माबाई. रुक्माबाई को मराठी लोग आते हैं बोटी भरते, बोटी नहीं लाए हैं तो रुक्मिणी मंदिर में फूल माला मिलेगा.
माता जी को पुष्प चढ़ा के दर्शन करके यात्रा परिपूर्ण। ही फॅक्टरी आहे टाटा मीठाची, टाटा सॉल्ट आपला असतो तो, ही फॅक्टरी आहे त्याची आणि इथूनच आपल्याला येतो. इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत आणि नाश्ता आहे पुरी भाजी. आता सगळी लाईनमध्ये राहतील आणि नाश्ता करतील. नाश्ता करत आहोत आणि आता अण्णा आमचे डिश देत आहेत बघा. एक एकच डिश. 4 पुरी आणि उसळ भेटणार आणि सोबत लोणचा. गजानन दादाने तोंड लपवून घेतलेलं आहे. आणि मी आले म्हणून इथं काम करायची सुरुवात केलेली आहे. थँक्यू. हो तू जाम जाम. आता माझा व्लॉग चालू करते. काय जी साक्षी 8 पुऱ्या खाईल. 8 नाही गाईज. तर बघा माझे भाऊ कसे छास घेऊन आलेले आहेत. ते छास विकायला आलेला आहे. वाटलाच लस्सी आहे मला वाटतंय, असं एकदम घट्ट आहे बघ. तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी जाणार आहोत बेट द्वारकेला. चला राधे राधे. तर इथे सगळे रिक्षात बसतात काही सुशील दादा तापलेला आहे उन्हामध्ये, भर आणि उन्हामध्ये. आम्ही कुठे उभे आहोत हेलिपॅड वर डायरेक्ट. तुझी चप्पल तरी घातली, मी चप्पल लावून नाही घातली. तुझी चप्पल पलवली त्या सांग. पलवली ना ट्रेनची पण. आणि इथे रिक्षाचा भाव करून झालेला आहे आणि सगळे तर रिक्षामध्ये बसून जातोय आम्ही बेट द्वारकेला. नाही बेट द्वारकेला गाईज. एका रिक्षात 10 जण पाहिजे आणि एवढे आम्हाला कुठल्या परिस्थितीत बसवले बघा. खिचडी करून बसवले आम्हाला. तर आता आम्ही चाललोय बेट द्वारकेला. बेट ही आमची सगळी मंडळी. गाईज मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच नाही अलाउड मंदिरामध्ये. तर आता आम्ही लॉकरमध्ये ठेवतो इथे, त्यामुळे तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही. भरपूर पब्लिक वाटते कारण की आता इथे थोडीफार पब्लिक आहे. आणि मी मोबाईल लॉकरला नाही ठेवत कारण पप्पा बाहेर राहणार आहेत मंदिराच्या, मग त्यामुळं आम्ही सगळे मोबाईल जाऊन मोबाईल देणार आहोत. गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. खूप असा डेंजर झाला कारण की खूप गर्दी होती. आम्हाला श्वास घ्यायला जागा नव्हती. आता आम्ही बाहेर निघालो आणि मोबाईल घेतला आणि आता काही लोक शॉपिंग करतात आणि आता आम्ही चाललोय आमच्या रिक्षात. तिथून माहिती नाही काय आहे. आणि ऊन पण असा भरपूर आहे. मुंबई आमच्या थंड नाही बघा. घे पोड. तर गाईज पप्पांचा आमचा ड्रेस कोड बघा. अन्न झाली तर अन्न. गाईज आता आम्ही चाललोय हनुमान मंदिरमध्ये. जंगलात आहे, इथून 5 किलोमीटर आहे. तिथे जाऊन बघू. आणि हा मंदिर हे कुठेच नाही असा बापपेठेचा असलेला इथेच आहे वाटतं. तर म्हणजे आपण
काय समजत पण नाही लिहिलेला. प्रभू श्री प्रेम. ते आलेलो होतो आम्ही मंदिरामध्ये. माहिती नाही आता मोबाईल अलाउड आहे. चलो भोजनालय में भंडारा चालू है. मंदिर की तरफ से निःशुल्क भोजन की व्यवस्था है. सभी यात्री भोजन करके जाना. आणि तो पाण्यावर तरंगलेला आहे. तिथे पण आमचं आता दर्शन झालं आणि आम्ही आलोय भोजनालयमध्ये. थोडा थोडा भोजन करू म्हणजे प्रसाद थोडा थोडा, कारण की आमची दुसरी मंडळी आहे ती तिकडेच आहे अजून बेट द्वारकेला. तिथे आम्ही दर्शन केलं आणि नंतर आता भोजन करतोय बघा. प्रसाद थोडा थोडा. तर काही इथे बघा सगळे प्रसाद येत आहेत. विचार तरी ठेवा. बघा आम्हाला काय काय दिलंय. प्रसाद आहे ना. કાર્ય પૂછ્યું કોના માટે નથી પૂછ્યું. કાર્ય પૂછ્યું જેમ કે સંતાન પ્રાપ્તિ, સગાઈ સપન, કરિયર માટે, નોકરી સામે દિવાલ પૂજા પાઠ. आमचं सुंदर प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. आमचं भोजन पण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय सुदामाचं दर्शन घ्यायला आणि त्यानंतर आम्ही जाऊ आश्रमावर आमच्या. हे बघा लगेच 2 मिनिटाच्या अंतरावर हा आमचा सुशील दादा. भगवान श्री चंद्राचार्य मंदिर अखंड धुना. बंद आहे का? तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. बघूया कुठून कुठून काढतोय. ह्या मंदिरामध्ये चाललोय. खूप मंदिर आहेत. जर सोमवार आहे आणि आज आम्हाला खूप असं दर्शन भारी वाटतंय शंकराचा. सकाळपासून तर मला छास घेऊन देते. नको नको मला नावलं छास. पैसे संपले. सुशील दादाने आज 16 पुऱ्या खाल्या. 16 32 पुऱ्या खाल्ल्या. रेकॉर्ड मोरला. 4 डिश मिनी फक्त 3च खाल्या. 4 डिश उचलीचं खाल्ले गेली. अशी टोपी असा किती आणि 24 आमच्या गावांचा नाही. आम्ही फक्त 3च खाल्ले. 24 खाल्या सुशील दादाने. तरी पण अशी 2 टाटा जेवली तिथं इतकी. तर गाईज आता मी चाललोय आश्रमावर. सगळे दर्शन वगैरे झालेले आहेत. तर गाईज आम्ही जाणार होतो आश्रमावर आमच्या धर्मशाळेवर आणि आम्हाला बसवाल्याने आणली रुक्मिणी मंदिरावर. म्हणजे रुक्मिणी मंदिर तिथे सगळी बसमध्ये झोपली होती. आता आम्ही आलो रुक्मिणी मंदिर. माता की जय.
વાત તો સમજના 2 મિનિટ પહેલા બધા દર્શન કરવાનું છે જેના માટે આપ સૌ बहुत योग्य है आधे तीरथ कृष्ण जी को दर्शन में और आधा तीरथ रुक्मणी जी को दर्शन गाई तिथे प्रसाद म्हणून पाणी असतं. दर्शन घेऊन आलो आणि आता मी ते नारळ पाणी घे चल प्यार ने दे. तर इथं आता आम्ही पोचलेलो आहोत. मस्त आता आराम करतोय. खूप जमलं. अवतारा पण मस्त झाली बघा सकाळची आणि आताची. गाईज तर वैष्णवी ताईने आम्हाला आंबा आणलाय बघा एकदम सरळ कापून आणलेला आहे. पण थँक्यू तिला ती आता इथे उपस्थित नाहीये गेली आता जस्ट म्हणून आंबा खायला. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळे चहा पितोय बघा. ही बाई आमची अक्का मंथन नाटका करते आणि मम्मी आमची फोनवर बोलते बघा. सांगते शांत बसा मी ब्लॉग बनवते तरी शांतच नाही. तर गाईज इथे चालू आहे जेवण. बाबा काय ठेवलाय आणि आज काय आहे भाजी. चना मसाला आहे. हो चना मसाला. चना मसाला मला वाटलं मटर पनीर काय. अजून नाही आम्ही दुधाचा पिला. ग्रेव्हीसाठी गेलेली आहे ग्रेव्हीसाठी. आणि गाईज इकडे एका साईडला प्रवचन चालू आहे बघा. आणि यानंतर होणार आहे हरिपाठ त्यानंतर कीर्तन.
हे आयो बघा आमची फॅशन शो बरोबर 8:30ला हरिकीर्तन सेवा होणार आहे. हरिभक्त लुक बघा, लुक गाईज अंपायरचा लुक करून आलेली आहे गाईज. बघा अंपायर बघू शकता तुम्ही, लुक बघा पूर्ण असा. आणि ओळख नसेल तर बघा, थांबा दाखवते कोण आहे. अयो काढ, दाखव कोण आहेस. हे बघ आमची आई अशी लाईट 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 दाखव, लाईट थांबत. हा आता कशी परफेक्ट. तर गाईज आता हरिपाठ झालेला आहे आणि आता कीर्तन स्टार्ट होणार आहे. आणि कीर्तन आहे माझ्या पप्पांचा, तर मी थोडासा तुम्हाला दाखवेन. आणि हा आमचा पारस दिसत पण नाही तो, हा आता दिसत आमचा सुशील दादा पापड तळतायत बघा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुळता कृष्ण माझा. आज आपण बघितला की आपण बोलतो हे माझा माझा माझा, पण इथं माझं बोलण्यासाठी अधिकार कोणाला फक्त आहे? देवाना आहे, संतान आहे. ते आपले करू शकतात आपल्याला, म्हणजे त्यांना जे पाहिजे ते स्वतः करू शकतात. त्यांना एखादा संत असेल तो संताला आपला देव करू शकतोय, पण आपल्यामध्ये एवढी ताकद आहे की मी देवाला माझा म्हणू शकतोय? नाही, तेवढी आपल्याकडे ताकदच नाही. कारण त्या पायरीपर्यंत चढण्याची आपली, म्हणजे आपल्या सोप्या भाषा सांगायचं काही गावठी भाषा सांगायचं आपली लायकी नाही. गावावरती बोर्ड लावला पाहिजे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या महाराष्ट्र भूमी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचं हार्दिक स्वागत आहे. सांगितलं पाहिजे आपण, कारण आज खरं जर अर्थाने आपण विचार केला तर संत आणि देव यांच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक म्हटल्यावर काय मी सांगेन, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. आता तुम्ही बोला देवापेक्षा संत श्रेष्ठ कसे, संत श्रेष्ठ कसे? तर संत श्रेष्ठच आहेत, कारण देवापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला संतांची गरज आहे. पण आता तुम्हाला संतांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही संतांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग काय करू शकतो आपण?
तर आपले सद्गुरू असतील, आपली गुरुमाऊली असतील, यांच्या माध्यमातून, या नामस्मरणाच्या माध्यमातून आपण संतांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि जर संतांपर्यंत जर आपण गेलो, पण आपण संतांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे, संतांवरती काय पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. आणि जर विश्वास जर आपला संतांवर असेल तर आपण आपल्यावर येणारा संकट असेल ना, तो आपण कुठेही त्या संकटातून मुक्त होऊन आपण पूर्ण म्हणजे पार होऊ शकतो. या एका तर काही सगळी जण जेवलेले आहेत आणि आम्ही सगळ्यात लास्टला आहोत. मम्मीने डाळ नाही घेतली मला. तर काही जेवायला या, आम्ही आता जेवतो. तरी शेवटची मंडळी जेवत आहेत, जे जेवण वगैरे बनवत आहेत ती आहेत सगळी, तीच राहिलेली आहेत, ते आता जेवून घेत आहेत. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.